एमएससीबी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। तर सगळे टाळा लावतात, टाळ्याच लावून टाका। दोन वाजेपर्यंत असतो रोज रात्री। विचारा साहेबांना, रोज रात्री 2 वाजेपर्यंत असतो इथं। एमएससीबीला कामाला ठेवलेत का आम्हाला तुम्ही? आम्हाला माहित नाही, तुम्ही लॉक लावायला साहेब येतील तेव्हा इथं सगळे थांबतील। काम करा, लॉक करा। तुम्ही लॉक कराय आपण ते तुम्हाला काय होईल? तुम्ही कामाला ठेवलेत का आम्हाला? पहिले बंद करा, पटकन बंद करा, पहिले पटकन बंद करा। यांचा संबंध नाही, त्या व्यापाऱ्यांनी करायचं काय? 100-100, 200 लिटर दूध वाया जातं। लहान लेकरांच्या पण मुलांना मुखाला लागत नाही आणि त्यांनी नुकसान कुठून भरपाई करायची? आणि तिथे अप्लायन्सेस उडतात, यांची डीम होते लाईट, यांचा पुरवठाच व्यवस्थित नाही, सगळा भोंगळ कारभार चाललाय। याच्या इथे आमदार साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की इथे वाढीव स्टाफ देणार। कुठे वाढीव स्टाफ? अहो 6 इंजिनियर आलेत, एकाला पण पत्ता नाही त्यांचा। त्या कामाचं काय त्यांना काय कळतं की नाही? हा 3 दिवस झाले नेरळ आज अख्खी मेन बाजारपेठ आणि मध्य बाजारपेठ मागची पण
ऑफिस मध्ये फोन लावले की ऑफिसचे माणसं फोन उचलत नाही. खरी गोष्ट आहे की नाही? ऑफिस मध्ये फोन लावले की अजिबात फोन उचलत नाही. उचलतो मला बाकीच्यांचं माहित आहे, पण मी फोन सगळे उचलतो. मी सगळे फोन उचलतो. रात्री किती पण वाजता फोन करा, मी फोन उचलतोच. त्याला विचार संप वगैरे करणाऱ्यांनी मागवा पहिले. कोण आहेत का नाही ते? अलिबाग शहरापेक्षा मोठ्या लोकसंख्येने असणाऱ्या शहराला अलिबागच्या पेक्षा 1/3 मॅनपॉवर सपोर्टसाठी असलेला निरागाव शिवशी 1.5 महिन्यापूर्वी आमचा एक संघर्ष समितीचा अध्यक्ष विशाल साळुंके समोर इथं मीटिंग झाली. त्याला आश्वासन लेखी दिलं. 3 वेळा meeting झाली साहेब, 3 वेळा. आम्हालाही कळतं ते पण माणूस आहेत. ऊन वारा वादळ पाऊस ते पण चाललेत, पण सपोर्टच नसेल तर जिल्हा त्या शेवटी काय जीव देतील कशा पुढे. तुम्ही फोन केल्यानंतर फक्त 2 माणसं एकच माणूस पाठवला. तुम्ही फोन केल्यानंतर जेव्हा 4 माणसांची गरज आहे. 3 दिवस झाले डीपी येऊन बसलाय त्या गाडीत आहे, पण लावला नाही 3 दिवस झाले. साहेब का आणि मी काय म्हणतो, जर कर्मचारी नसतील दे करून नाही द्यायचं. आमची जी इच्छा आहे. 3 दिवस झाले ना, अजून 3 दिवस राहू का? माथेरानचं पण फेडर बंद करून टाका. फेडर सगळं बंद करून टाका. खूप त्रास व्हायला लागला आता. खोटे अधिकारी आहे. आणि नेरळला अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय. नेरळला कोणी वाली नाहीये. 2 दिवसात 12 कर्मचारी देतो आपल्याला सांगितलेला. 4 कर्मचारी काल नाईटला काम करतात, तेच दिवसा काम करतायत. 3 दिवस सामान देतो बोलले, आज दुपारी सामान येईल. 4 दिवसांनी सामान आला. आपली गाडी जाऊन सामान आणलं ते गाडीतच पडलाय सामान. फोन रिसीव्ह करत नाही. दुकानदारांचं नुकसान आहे. केंद्र साहेबांना फोन केला. केंद्र साहेब बोलतो तुम्हाला दुसरे अधिकारी त्यांच्याशी बोला. आता आमचा वार्ड नाही झाला. मग कशाला आलेल्या साहेबांशी बोलायचंच नाही. केंद्र साहेबांशी फक्त मुद्दे अजिबात नाही करणार. कर्मचाऱ्याची काल नियुक्ती केलेली आहे. आपण काय होतंय या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी महावितरणकडून साहेब आज तुम्हाला 6 कर्मचाऱ्यांची सुविधा करणं आहे. कर्मचारी येणार कधी तुम्ही? 15,000 25,000 मागे तुमच्या जर इथून येतो लाईन आहे ना, इनकमर आहे ना व्यवस्थित आहे. कळम लाईन व्यवस्थित, इनकमर व्यवस्थित आहे साहेब. कळम लाईन सगळी व्यवस्थित. आता लोड नाहीये. मी देखील वरिष्ठ कार्यालयाला लोड कळवतो आणि नाहीये. 100% आणि फक्त नेरळमध्ये प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो. आता प्रॉब्लेम होतो नेरळला. आता ऐका ना. तुम्ही इतर ठिकाणचे जे फेडर आहेत जे काय आहेत काही तिथले कर्मचारी कर्मचारी तुम्ही 100% इकडे आला इथं डेप्युटी नेरळच ठेवून द्या. डेप्युटी आता कळमचे पण कर्मचारी इकडे शिफ्ट करा. कर्जतचे असतील ते करा आणि पहिला नेरळचा प्रश्न सोडवा बघू. बिलकुल बिलकुल आमदार साहेब, तुम्ही 6 कर्मचाऱ्यांना उपलब्ध करा आता आता. चालू करून त्यांनी प्रिकटिंग केलंच नाही. पूर्ण निवड आश्वासन देऊ गेल्या 2 दिवस झाले साहेब. अजून 5 तास पाहिजे तुम्हाला. कोण अधिकारी कोण नसतो. मग तो ऑफिस काय कामाचं आहे? अजून 6 राहून काय करावं? कर्मचारी उपलब्ध करायचं. आतापर्यंत अजून 6 तास पाहिजे. 6 वाजेपर्यंत मग काय दिलं यांनी 3 दिवस? पाणी नाही, काय नाही. 3 दिवस तेच चाललंय. एवढा पुढे गेला तुम्ही 2 मिनिटं आक्रोश आहे आमचा. 2 मिनिटं मला बोलू द्या. सकाळी जेव्हा कळलं तुम्हाला फोन केला साहेब, इतके अडचण तुम्हाला मी सांगतो. टेक्निकली जे राग साहेब आहेत सब डिव्हिजनचे, त्यांचा नंबरच कोणाकडे नाही. ते रजेवर आहेत. समचा स्टाफ आपण बोलवलेला आहे इथे आणि अजून त्यांना 2 एजन्सी लावायला सांगतो. आजच्याच पहिला इथं जे प्रॉब्लेम आहेत ते पहिले रेग्युलाइज करून घेऊया आणि स्टाफ जेवढा आहे तो आउटसोर्स करायला सांगतो तिथे. आता तिथे चर्चा करत बसू नका. पहिला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. पाण्याचा प्रश्न आहे मेन तिथे प्रत्येक घरातला. त्यासाठी आपण ताबडतोब देशमुखांना पण बोलवून घेतलेले तिथे. तर आपण 2 एजन्सी ताबडतोब आता लावूया आणि आउटसोर्स तुम्ही स्टाफ तयार करून द्या मला. केंद्रे कानपाडात तहसील परत सांगतो इथे मला आज जे पूर्ण नाही झालं तर अनुभवी द्या. न काम करणं, न खांबळ्यावर चढणारे
पैसे कर्मचारी देऊन आणि केंद्र साहेब पहिला तो मार्केट मधला पोल बसवला काय आता पोल बसवला गेला तर संध्याकाळी तो कॉन्क्रीट सुकत दोन एजन्सी लावतो, एक पोलवर लावू आपण आणि एक बाकी इतर कामे लाईन चालू करून घ्या. आज काम नाही झालं, केंद्रीय आणि देशमुखांना पोलवर चढवा आणि तिथेच बांधून ठेवा. फक्त कार्यालयात बसायची पगार घेतात ते फुकटची. चला चला आता काम करू द्या ना, राहुल कामाला बोला. जाऊ नका तुम्ही. आज ऐकलं नाही राहुल, आता चालू करून द्या. आहे ना, थांबायचं आज लाईट चालू करू आपण, लाईट चालू करून घेऊ. माहिती आहे बाय, मी पण सांगतोय. दोन वर्षापूर्वी विकला दामतला. दोन होते. आता आपण कुठे विकला?